नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचन दाखवणार आहे. त्वदीय पादपंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 139. सोमतीर्थ महात्म्यवर्ण. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेयवाच. ततो गच्छन् महाराज सोमतीर्थ मनुत्तमं यत्र सोमस्त पस्तस्त्वः नक्षत्रपथमास्थितः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय दिले, महाराज त्यानंतर अत्युत्तम सोमतीर्थात जावे. तिथे चंद्रदेव तप करून नक्षत्र मार्गावर सिद्ध झाले. त्या तीर्थात स्नान करून विधीपूर्वक आचमन करून जो सूर्याचा जप करतो त्याचे पुण्यफल ऐका. हे भरतवंशोत्पन्न राजा, ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेदांचे निरंतर स्वाध्याय करणाऱ्याला जी फल प्राप्त होते ती इथे गायत्री जप करणाऱ्याला प्राप्त होते. त्या तीर्थात शुद्ध होऊन जो भक्तीने ब्राह्मणाला भोजन देतो त्याला त्या उचित विधानाने करोडो ब्राह्मणांच्या भोजनाचे फल मिळते. जो पादत्राणे, छत्री, वस्त्रे, कांबळे व घोडा योग्य ब्राह्मणाला देतो त्याचे ते दान करोडपट बरोबरीचे होते. मंत्र हा न जाणणारा हजारो ब्राह्मणांना जे भोजन देतो त्याचे हे भोजन दान मंत्रज्ञानाच्या भोजन दानाच्या 116 इतकेही नसते. या प्रकारे वेद पारंगत ऋग्वेद आणि यजुर्वेद पठण करणारा वा समाप्तीपर्यंत सामवेद पठण करणारा एक तरी ब्राह्मण निवडून त्यास भोजन द्यावे. बुद्धिवान एक सहस्र अग्निहोत्राचे जे फल प्राप्त करतो ते सोमतीर्थात वेद विद्वानाला दिलेल्या दानासमान असते. तेथे शत ब्राह्मण भोजन दिल्यास सहस्र ब्राह्मणांना भोजन दिल्याचे फल प्राप्त होते. योगाभ्यासात रत बुद्धिमान ते जाणू शकतो. जितेंद्रिय मुनी जिथे जिथे निवास करतात तिथे तिथे क्षणिक कुरुक्षेत्र व पुष्कर तीर्थ आहेत. त्यामुळे चंद्र सूर्यग्रहणात, संक्रांत व व्यतिपात योगात विशेषतः योग्याला भोजन द्यावे. युधिष्ठिर त्या तीर्थात जो संन्यास ग्रहण करतो तो महाभाग विमानाने स्वर्गात जातो. चंद्राचा अनुचर होऊन त्याच्या सहवासात प्रसन्न राहतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडच्या पूर्व भागातील सोमतीर्थ महात्म्यवर्ण नावाचा 139 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे.